काय चाललंय? काय नाही, आपलं रोजचंच. काय रे, गावात जी चर्चा चालू आहे ती खरी आहे का? काय झालं सरपंच साहेब? पोरीला तालुक्याच्या गावी कॉलेजला टाकलंय म्हणे. तुला तिच्या लग्नाचा काही विचार आहे की नाही? मुलगी म्हणजे कर्जाची विहीर आहे, माहिती आहे ना तुला? सरपंच साहेब, विहीर पाणी देते, तहान भागवते. माझी मुलगी पण तशीच आहे. माझ्या परिवाराच्या साऱ्या गरजा पुऱ्या करणार. बघाच तुम्ही. मुलगी ही परक्याचं धन. आज नाही तर उद्या ती दुसऱ्याचीच होणार. तेव्हा तू बस हात हलवत. आधीच तू शेतीमुळे कर्जात बुडालायस. महागाई वाढते. मुलीला शिकवण्याच्या नादात तू आणखी कर्ज करून ठेवशील. सरपंच साहेब, माझी मुलगी मला जड नाही झाली. तिला शिकवून मोठं करीन. तिला स्वतःच्या पायावर उभं करीन. बघत राहा तुम्ही. ठीक आहे, तुला जे करायचं असेल ते कर. पुन्हा माझ्याकडे कर्ज मागायला यायचं नाही, लक्षात ठेव. ठीक आहे, ठीक आहे. आरती, अगं किती वेळा अभ्यास करशील? शेवटी तुला पण लग्न करून भाकरीच थापायच्या आहे ना? कधीतरी सुट्टीच्या दिवशी वेळ काढून मला मदत करत जा ना गं. आई, मुलींचं आयुष्य फक्त लग्न ह्या एका शब्दात मोजणं हीच तर आपली सगळ्यात मोठी चूक आहे. कॉलेजला जायला लागली तर काय मोठे मोठे वाक्य बोलायला लागली सोय? अण्णा मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे तुम्हाला लय हौस ना, पोरीला शिकवायची, शिकून मोठं करायची. घ्या. आणि काय ग, तू आता आम्हाला शिकवणार आहे की काय? हा? हे अरे तुम्हाला काही कळलं का? अरे त्या माझ्याची बायको पळून गेली म्हणे. कधी? संपत आला बघ. अरे संपत, अरे ये इकडं. नाही, आज जरा लवकर जायचंय घरी. अरे ऐकलं का, आपला संपत मुलीला शिक्षणासाठी तालुक्याच्या गावाला पाठवतोय म्हणे. अरे मग लग्नाला पैसा आणणार कुठून? मुलगीच कमावून देणार ना आता. अरे सोडा ना, मुलगी शेवटी परक्याच धन. आज नाही तर उद्या ती दुसऱ्याचीच होणार. अरे एवढं शिकून काय करणार? शेवटी स्वयंपाकघरातच उभं राहायचं ना. मुलगी स्वयंपाकघरात उभी राहते म्हणून तर घर चालतं ना. अरे वा, संपत लय मोठा विचारवंत झालाय. अरे विचारांनी लग्न होत नाही, पैसा लागतो, पैसा. अरे शेवटी मुलगी खर्च म्हणजे खर्च ना. अरे बस करा. मुलगी म्हणून काय कमी समजता काय तिला? अरे आम्ही कमी नाही समजत, पण मुलगी बापाला जडच असते. आणि संपतराव, तुम्हाला आज नाही समजणार. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. तुम्ही जेवढं मुलीचं लग्न उशिरा करशाल तेवढं जास्त तुम्हाला कर्ज काढावं लागेल. तेव्हा समजेल तुम्हाला मुलगी किती जड असते. आई, चल येते का मी? थांब. बस झालं. लवकरच तुझं लग्न ठरवतो. लग्न?
बोलताय तुम्ही? हा लग्नाचा विषय मध्येच कुठून आला? माझं शिक्षण, माझं आयुष्य, माझं स्वप्न. स्वप्न काय खायला देत नाहीत. हो, पण स्वप्न नसतील तर माणूस जिवंतही नाही राहू शकत अण्णा. आणि अण्णा, मला सांगा, आज जर मी मुलगा असते तर तुम्ही हाच निर्णय घेतला असता का? बस झालं. अगं तुझे बाबा असं कसं करू शकता? म्हणजे तूच म्हणाली होतीस ना की त्यांची ही इच्छा आहे की तू शिकून मोठी व्हावीस. मग अचानक असा लग्नाचा विषय, तो पण इतक्या कमी वयात. तेच तर ना गं, तेच मला कळत नाहीये की अण्णा असं कसं वागू शकतात. घे रस घे. हो पण आरती, हा प्रॉब्लेम फक्त तुझाच नाही आहे, खेड्यातल्या बऱ्याच मुलींचा आहे. आणि ही लढाई फक्त तुझीच नाही आहे, तर प्रत्येक त्या मुलीची आहे जिला या समाजात ओझं म्हणून संबोधलं जातं. हो, बरोबर आहे तुझं. पण आता मीही ठरवलंय, मी आता असं काहीतरी करेन की त्यामुळे त्यांना माझं ओझं वाटणार नाही. हो, एकदम बरोबर. दाजी, ऐका जरा माझं. मुलगा चांगला शिकलेला आहे, शहरात चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला आहे. शिवाय एकुलता एक आहे. लग्नानंतर पोरगी आनंदात राहील. आणखी काय पाहिजे? ताये, तुला माहिती ना बाहेरची परिस्थिती काय आहे, आणि तुम्ही तिला शहरात शिकायला पाठवू राहिले. पडलीच प्रेमाभिमात कोणाच्या तर काय करायचं? आरती, शाब्बास. अगं तू आपल्या कॉलेजचं नाव काढलंयस. संपूर्ण जिल्ह्यातून तू 12वीच्या परीक्षेत पहिली आलीस. तुला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शिक आणि शिकून मोठी हो. कॉंग्रॅच्युलेशन. अरे पण बापू, ते माणसं बिनसं व्यवस्थित आहे ना? नाही म्हणजे आपली पोरीची बाजू आहे. परत काय भानगड व्हायला नको बाबा. ताई, तू त्याची काही बी काळजी करू नको. मी सगळा तपास केला. संपतराव, ओ संपतराव, आहे का घरात?
हो आहे. राम राम. राम राम. या बसा बसा. अभिनंदन संपतराव, आपल्या आरतीनं गावाचं नाव मोठं केलं. पूर्ण जिल्ह्यात तिचं नाव निघतंय. साळुंके दादा, तुम्ही काय म्हणताय ते काही समजलं नाही मला. अहो असं कसं, आरतीने सांगितलं नाही तुम्हाला? नाही पण काय झालं? अहो संपतराव, आपली आरती 12वीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिली आली आहे. नाव काढले पोरीनी. तेच घडला. पण आम्ही आमचं पुढचं ठरवलंय. म्हणजे? माझं लग्न. अहो पण संपतराव, तिच्या आयुष्याचं काय? संपतराव, तुम्ही शेतात बी पेरता ना, ते बी उगवायला लागल्यावर तुम्ही उपटून टाकता का? तेच बी तुमची मुलगी आहे. ती आता उगवायला लागली आणि तुम्ही तिला थांबवणार आहात? अहो आज ती 1 नंबर आली, उद्या तुमचं नाव देशभरात पोचवेल. हे बघा संपतराव, आता हे तुम्हीच ठरवायचंय. आपली मुलगी लग्नाला दिली असं ऐकायचंय की आपली मुलगी देशाला दिली असं ऐकायचंय? पण साळुंके साहेब, गावातली लोक बोलायला लागलीत. आधीच तिचं वय वाढलंयत आणि आधीच मी कर्जबाजारी झालोय. संपतराव, समाज काय म्हणाल याची भीती वाटते ना तुम्हाला? पण कधी हा विचार केला आहे, तो समाज तुमचं कधी कर्ज फेडायला आलाय? मग त्या समाजाच्या हातात तिचं आयुष्य का देतात तुम्ही? संपत भाऊ, मुलगी म्हणजे ओझं नाही. ओझं तर आपण तिला कमी समजतो. ही आपली विचारसरणी आहे. आज जर तुम्ही तिचे पंख कापले तर आयुष्यभर तुम्हाला तिच्या फडफडण्याचा आवाज ऐकायला येईल. आणि आज जर तुम्ही तिला उडू दिलं तर ती जिथं जाईल तिथं तुमचं आणि गावाचं नाव मोठं करेल. आरती, मी आजपर्यंत लोकांचं ऐकत आलो, पण आज तुझ्या डोळ्यांमध्ये सत्य बघतोय. मला माफ कर पुरी, मला माफ कर. मी शेतातलं पीक वाचवतो, पण पुरीचे स्वप्न मी कापाया निघालो. शिक पुरी शिक. तुला जितकं शिकायचंय तितकं शिक. मी हाय तुझ्या पाठीशी. अरे बघा, ज्या कामासाठी आलो होतो ते तर राहीलच. उद्या सकाळी आपल्या आरतीचा गावात सरपंचाच्या हस्ते सत्कार ठेवला आहे. तुम्ही सगळ्यांनी लवकर यायचं. काय येऊ का आम्ही? हो हो हो. मंडळी, आपल्या गावची सुपुत्री कुमारी आरती संपत जाधव हिने 12वीच्या परीक्षेत आपल्या जिल्ह्यात 1 नंबर पटकावला आहे. त्याबद्दल माननीय सरपंच साहेबांनी आरतीचा संपूर्ण गावाच्या तर्फे सत्कार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो.